सर गेल्या अडीच दिवसापासून कळवेकर सोबत तुम्ही लढाई करतायत प्रारूप आराखड्यासंदर्भात. कुठेतरी या लोकांची घरं जाणार आहेत काय पूर्ण 350 बिल्डिंग पडणार आहेत या रस्त्यावर. 350 बिल्डिंग मस्ती आहे काय? मराठी माणूस राबतो, घामाचा पैसा जमा करतो आणि घर बनवतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू. अरे त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजेत ना. हे थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाचे, आता ते पण उद्ध्वस्त करणार काय? सर नेमकं कशासाठी हा घाट घातला होता? याच्या मागे काही षडयंत्र आपल्याला वाटतं? मला माहित नाही त्यांचं षडयंत्र काय आहे काय नाही, पण बिंडोक अक्कल शून्य माणसांनी हा प्लॅन बनवलेला आहे. ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहेत, प्लॅन पास आहेत, अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीजवरनं रस्ते काढलेत. असं कुठं होतं काय? या रस्त्याच्या सगळ्या रिडेव्हलपमेंट बंद होणार आहेत. म्हणजे काय त्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची का त्यांनी? कोणासाठी हा घाट घातला जातो? एकंदरीत पाहायला गेलं तर नागरिकांसाठी आणि लोकप्रतिनिधींना घेऊन हा प्लॅन समोर आला नव्हता. लोकप्रतिनिधी देखील घेतलं नव्हतं विचारात, त्यामुळे कोणालाच विचारात घेत नाहीत. कोणालाच विचारात घेतलेलं नाही. आता सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत, आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन्स टाकलेले आहेत. पण एवढ्या 400 बिल्डिंग तुम्ही पाडणार एका शहरातल्या, काय मस्करी आहे काय? ठाणे बदलते असं ब्रीद वाक्य आता ठाण्याचं या उपमुख्यमंत्री. हो, ठाणं बदलतंय ना. हो, 500 बिल्डिंग बळतील, ठाणंच बदलणार ना. सर आपण मागच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आश्वासन दिलेलं की मी ह्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला अपेक्षा आहे का की यामध्ये बदल होईल? कशा प्रकारे काही वाटतं? मला वाटतं की एवढं शासनाची डेअरिंग होणार नाही. 500 बिल्डिंग पाडण्याची हिंमत कुठल्याही शासनात नसते. शेकडो कुटुंबात उतरलेले आहेत, तसं बघता कुठेतरी शेकडो असं आहे की कोणीही आपल्या घरावरचं आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ देत नाही. ह्या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा हातात घेतील, पण एकही बिल्डिंग तोडू देणार नाही. लवकरच मुंडे आता राजीनामा देणार आहे असं आता करुणा मुंडे यांनी आता ट्विट केलेलं आहे, फेसबुकवर टाकलेलं आहे. राजीनामा घेतील असं काय वाटतं? काय अजिबात घेणार नाहीत. अख्ख्या सरकारची गेले 80 दिवस बदनामी होते, पण या लोकांना काही फरक पडत नाही. आम्ही सांगत होतो की हा वाल्मिकच गुन्हेगार आहे, तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे. खास माणूस एवढा क्रूर की तो व्हिडिओवर बघतोय मारतायत कसे. आणि हे CIDने सांगितलं ना, आम्ही सांगत होतो त्याला काय अर्थ नव्हता. चला, पण आता ते CID म्हणते की हाच सूत्रधर आहे. तुम्ही अनेक वेळा हे सांगितलेलं होतं, आता तर ऑन पेपर आरोपपत्रामध्ये देखील आलेलं आहे. आता धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा नैतिकदृष्ट्या त्यांनी द्यायलाच हवा. सरकारची एवढी बदनामी होते, 80 दिवस सातत्याने एक विषय महाराष्ट्रात गाजतोय. जर सरकारला धनंजय मुंडे एवढे प्रिय असतील तर मग काय बोलणार तुम्ही? रक्षा खडसेच्या केंद्रीय मंत्री त्यांच्याच मुलीची छेड करण्याचा प्रकार समोर. हे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं हे उदाहरण आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारच्या महिलांवरती अत्याचार आणि अशा प्रकारची आता छेडछाड समोर येते. शिवाजी महाराजांच्या काळात असतं तर आतापर्यंत हात कलम करून टाकले असते. सर, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची पहाटे भेट घेतलेली आहे आणि फडणवीसांची तक्रार केलेली आहे, समोर आलेला आहे. विधिमंडळात विषय मांडणार विरोधक. मी आता चाललोय बैठकीला, तिथे बोलतो, इथे नाही. चल